नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी आणि कॅप्टन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणानं राज्यात मोठी खळबळ उडवली आहे। नाशिक क्राईम ब्रांचनं त्याला अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे आणि या तपासातून समोर येत असलेल्या माहितीमुळं या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलंय। मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात महिलांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली कॅनडा कॉर्नर येथील आपल्या कार्यालयात बोलवायचा। विश्वासात घेतल्यानंतर तो महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचे आरोप आहेत। काही महिलांवर मानसिक दबाव टाकून त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं, तर काही महिलांना त्यानं आपल्या केबिनमध्ये बोलावून स्वतःची लघवी प्यायला भाग पाडलं, अशी ही माहिती तपासातून समोर येते। खरातनं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली। खरातची काळी कृत्य ही उघड झाल्यानंतर आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे। या बाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते। त्यांचे व्हिडिओ देखील पोलीस तपासात समोर आल्याचं बोललं जाते। सिन्नर तालुक्यात अशोक खरातनं श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली। या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील आहेत। तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं। तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता आणि तो मंदिराच्या नावाखाली अशी काळी कृत्य करत असल्याचं समोर आलंय। पण आता तो बाबा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेनड्राईव्हमधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येते। या बाबाला अटक केल्यानंतर पोलीस नेमकं काय म्हणाले होते पहा। कॅप्टन खरात यांना अटक केलेली आहे। काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढं? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। सर कुठले कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे? तो काय करतो? त्याची पार्श्वभूमी काय आहे? ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार काय नाही, अजून काहीच निष्पन्न। जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे, अजून तपास चालू केलेला आहे। ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्रात जांबायचे अशी माहिती मिळते आहे। महिलांचं शोषण करतो त्याची चर्चा आहे। नेमकं आपल्याकडे काय तक्रार आलेली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही। आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे। तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, CCTV म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती? नाही, सध्या तपास सुरू आहे। अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही। आरोपी एकच आहे की आणखी आरोपी? सध्या तरी आरोपी एकच आहे। महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली, त्या फिर्याद सांगत असताना तुम्ही काय अलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही। हो, म्हणजे ते तिथे अट्रॅक्ट होतं ना, म्हणून लावलेलं आहे। सर फिर्याद ही कधी दाखल झाली? 2022 हा, काल दाखल झाली ना रात्री। नाही, हे प्रकरण कधी होतं? प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत? 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे।
आणि जे अत्याचार झाले असं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे म्हणजे एकाच ठिकाणी झाले का वेगवेगळ्या ठिकाणी बोललं तर नेमकं काय झालं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते, तपास अजून सुरू आहे.